रामराम मंडळी, तुम्हाला सांगायचं अमेरिकेत आम्ही शार्लेटमध्ये राहतो आणि शार्लेटमध्ये ही सिटी आज तुम्हाला दाखवूया म्हटलं. तर सिटीमध्ये गेलं की नाही तुम्हाला अशा मोठमोठ्या बिल्डिंगा दिसायला चालू होतील. तर नेहमी छोट्या बिल्डिंग तुम्हाला दाखवते. आज म्हटलं चला सिटी दाखवूया तुम्हाला. तर कसं आहे माहिती काय, सिटीमध्ये फिरायचं म्हटलं की नाही एकतर पार्किंगचं अवघड असते, कारण एकतर पार्किंग लवकर मिळत नाही आणि मिळालं तर ते पैसे देऊनच करायला लागते. तर दुसरी गोष्ट हे बघा, लोक काय करतात, एकतर ट्रेननं फिरतात किंवा अशी मेट्रो बस असते तिथं, तर त्यामध्ये सिटीमध्ये सगळीकडे फिरत असतात. तर काही लोक स्कूटर आणि सायकल घेऊन पण येतात, जेणेकरून कणी कसं आहे, कुठं बी पार्क केली तरी चालते. आणि मेन म्हणजे इथं कसं आहे, पार्किंगची सोय तर दिलेलीच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार्जिंगला पण दिलेली असते. आणि ही सायकल आणि रेंट कधी काही ठिकाणी रेंटनं पण मिळते. त्यामुळे कसं लोक एकदम मस्त असं आराम करत चिल करत फिरत असतात. आज संडेचा दिवस होता, त्याच्यामुळे सगळीकडे कणी एकदम सुनसान होतं, कोणच जास्त दिसत नव्हते. आणि हे बघा, बँक ऑफ अमेरिकेचं स्टेडियम आहे. आणि आम्ही जिथे राहतो तिथं छोटे छोटे बिल्डिंग तुम्हाला दिसतीलच. त्याबरोबर पार्किंग पण फ्री असतं. पण इथं गेलास की तुम्ही, मेन म्हणजे पार्किंगचे चार्जेस बी जास्त असतात. त्याच्यामुळे लोक बहुतेक ट्रेननंच यायला बघतात ऑफिसला. तर अशा पद्धतीने ही आहे सिटी. आणि सिटीमध्ये गेलं की नाही रूल सगळे फॉलो करायलाच लागतात हो. हे बघा, आपण रोड क्रॉस जरी करालो तरी साईन बघूनच जावं लागतं. तर आम्ही इथं राहतो, हे आहे डाऊनटाऊन. तर इथं प्रत्येक गोष्ट बऱ्यापैकी जरा स्वस्त मिळते आणि पार्किंग पण फ्री असतं. तर हे